रोज रोज तोच तोच पदार्थ खाऊन तेच तेच रेसिपीज खाऊन कंटाळा जर आला असेल तर ही रेसिपी करायला घ्या. तर एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. याला चपातीच्या गोळ्यासारखं तिंबून घ्यायचे, मळून घ्यायचे आणि याला 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून घ्यायचे. तर या पद्धतीने 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून घेतलेला आहे. तोपर्यंत आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यामुळे आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून त्यामध्ये 4-5 मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो असे 2 काप लावून 2 टोमॅटो टाकून घ्यायचे. 10-12 आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि याला छान शिजेपर्यंत ठेवायचे, याला झाकण लावून. तोपर्यंत आपल्याला ह्या अशा पद्धतीने भाज्या कट करून घ्यायच्यात मोठाड मोठाड आणि यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, वाटाणा, गाजर, कांदा या पद्धतीने आहेत. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला अशा मोठाड चिरल्यानंतर ह्या चॉपरने चॉप करून घ्यायच्यात. खूप छान चॉप होतात, एकदम बारीक बारीक तुकडे होतात, खूप छान होतात. तर पाहू शकता या पद्धतीने. तो आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये परतून घेतल्यानंतर हे चॉप केलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि चॉप केलेल्या भाज्या टाकून झाल्यानंतर याला छान परतून घ्यायचे. छान हाय फ्लेमवर परतायचे आहेत. याचं पाणी पूर्ण सुकून जातं आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस. सोया सॉस टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लाल तिखट टाकायचं असेल तर टाकायचं किंवा मग हिरवी मिरची आपल्याला ठेचा वगैरे टाकू शकता. आणि यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि या पद्धतीने भाजी झाली. आता ही काढून घ्यायची एका वाटीमध्ये. तर आपली चटणीचं साहित्य इकडं तयार झालेलं आहे. टोमॅटोचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. छान शिजलेले आहेत पहा. आणि ही पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर पेस्ट करून घ्यायची आहे. तर इकडं पीठ पण आपलं छान मुरलेलं आहे, छान भिजले. आता यामध्ये आपल्याला पुऱ्यासारखं आपल्याला गोळी छोटी छोटी करायचे किंवा एकाच मोठी चपाती करायची आणि ग्लासच्या किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने पुऱ्या पाडून घ्यायच्यात. पुऱ्या झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ती भाजी आपण केली होती ना चॉप, ती आपल्याला थंड झाल्यानंतर यामध्ये भरायची. एका साईडवरूनच फक्त प्लेट पाडायचे, दुसरी साईड तशीच चिटकवून या पद्धतीने करून घ्यायचे. तर हे शेवटचं टोक आणि पहिलं टोक असं चिटकवून घ्यायचं आहे. छान असा सुंदर आकार येतो ह्याला आणि खूप छान दिसते. तर अशाच पद्धतीचे विविध तुम्ही प्रकार ह्या मोमोजचे बघू शकता. तर दुसरा पण मोमोज अशाच पद्धतीने करायचा आहे. तर एकाच बाजूने प्लेट पाडायची आहे, दुसरी बाजू अशीच प्लेन ठेवून चिटकवून घ्यायचे आणि पाहू शकता अशा पद्धतीने. आणि चिटकत नसेल तर पाणी लावून चिटकवा. या पद्धतीने खूप सुंदर दिसते आणि स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. आणि याच पद्धतीने सगळे मोमोज करून घ्यायचे. तर मी इडली पात्रामध्ये वाफवून घेतलेलं आहे किंवा तुम्ही चाळणीमध्ये वाफवून घेऊ शकता. ही पेस्ट करून घ्यायचे, थंड झालेलं आहे आता. आणि एका पातेल्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये तुम्ही जिरे मोहरी टाकून ही पेस्ट पूर्ण टाकून घ्यायची आणि याला छान परतून घ्यायचं आहे. मिरे पावडर टाकायचे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि लाल तिखट टाकायचे हवा असेल तर, नसेल तर तुम्ही त्याच मिरच्यांवरती भागवू शकता. आणि या पद्धतीने हलवून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते विसळून यामध्ये टाका. छान असे घट्ट होते आणि नंतर हे मोमोज या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. यामध्ये बुडवून या चटणीत खूप छान टेस्टी लागते आणि पाहू शकता या पद्धतीने खूप छान टेस्टी लागते. जर ही रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.